पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला आता ब्रेक लागलेला आहे। पुणे पालिकेसंदर्भात गेल्या 36 तासांमध्ये एकही बैठक नाही। अजित पवारांकडून घड्याळ चिन्हावर लढण्याचा आग्रह, त्यामुळे शरद पवारांचे पक्षाचे पदाधिकारी नाराज झाले आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये मात्र एकत्र लढण्यासाठी चर्चेला जोर आलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 2 दिवसात 3 बैठका पार पडल्यात। अजित पवार, रोहित पवार, अमोल कोल्हे आणि पीसीएमसीचे तुषार कामठे यांच्यात या बैठका झाल्या। त्यामुळे अजित पवार पुणे सोडून पिंपरी चिंचवडमध्ये एनसीपी सोबत एकत्र लढण्याची शक्यता आहे। गेल्या 36 तासात या ठिकाणी एकही बैठक पुण्यासंदर्भात झालेली नाही। अजित पवार यांच्याकडून घड्याळावर लढण्याचा आग्रह हा धरला जातोय। यावर आता काय तोडगा काढला जातो याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र पिंपरी चिंचवडमध्ये या ठिकाणी 2 दिवसांमध्ये 3 बैठका या पार पडलेल्या आहेत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? खरं तर अजित पवारांचा असा आग्रह आहे की या सगळ्यांनी घड्याळ चिन्हावर लढावं, तुतारीच्या चिन्हावर लढू नये असा आग्रह अजित पवारांचा आहे। मात्र शरद पवारांच्या पक्षाचा त्याला विरोध आहे। पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्हाला आमच्या तुतारी चिन्हावर लढावं लागेल अशी त्यांची मागणी आहे आणि त्यामुळेच कुठेतरी ही चर्चा सातत्याने फिसकटताना पाहायला मिळत आहे। 2 दिवसापासून आता महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवारांचे पदाधिकारी जात आहेत। मात्र अजित पवारांची जी बैठक होतीये त्याला मात्र ब्रेक लागलेला आहे। दुसरीकडे पिंपरी चिंचवडच्या संदर्भातल्या मात्र बैठका या शरद पवार पक्षासोबत अजित पवार घेत आहेत। काल दिवसभरामध्ये 2 बैठका पार पडलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये रोहित पवार, अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्या सोबत उपस्थित होते आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत आणि त्या अंतिम स्वरूपात आलेल्या आहेत। मात्र चिन्ह कोणतं असावं याबाबतची चर्चा आहे ती रखडलेली होती। पुण्यामध्ये मात्र चित्र वेगळं आहे। पुण्यामध्ये आता 2 दिवस म्हणजे आता साधारण 2 दिवस होत आलेले आहेत। मात्र एकही बैठक आहे ती अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची झालेली नाही आणि त्यामुळे खरंच पुण्यामध्ये या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण की आता दिवस कमी होत चाललेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये इच्छुक उमेदवार आहेत दोन्ही पक्षांमध्ये, यांच्यामध्ये मात्र मोठा समारोप आहे। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।